जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले ससे, तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खंती। कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो, तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खंती। तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खंती। समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभं, जगन्नीत पानिं मंडनं मंडनानं, तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं, सदैदौलहासं विठ्ठलं चिन्तयामि। कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं, कलांकांक तेजोदिकामोदिवक्त्रं, खलानिशवादापनोदानदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकाया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं, सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं, सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं, नमामि गंगा गिरिजयोगिराजं। तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं, सदा अलंकृतं साधु संन्यास योगं। मुखे यस्य वेदान्त शास्त्रार्थ नित्यं, नमो नारायण गिरिजी ब्रह्म स्वरूपं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। शुक्लां ब्रह्म विचार सार परमा माध्यम जगद्व्यापिनी, वीणा पुस्तकधारिणी भयदां जाग्यांधकारापः। हस्ते स्फाटिकमालिकां च ददतीं पद्मासने संस्थिता, वन्दे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदा शारदा। श्री गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी, वरणौ रघुबर बिमल जसु जोदाय कुपलचारी। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देव मोई हरहु कलेस विकार। प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करो प्रणाम। ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम श्याम। वचन
वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो जे स्वामी तो कया देवा यावरी न करावा अवहिरू जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खंती प्रस्तुत साधू संतांच्या पदस्पर्शाने पावनपुणे झालेल्या महाराष्ट्राच्या मातीला वंदन करून कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्रीमंत श्री ज्ञानोबराय जगद्गुरु श्री तुकोबराय योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुख निवासी ब्रह्मलीन गुरुवर्य सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज विश्वमाऊली श्री गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज व सकल वारकरी संतांच्या ठिकाणी साष्टांग प्रणिपात करतो अधिष्ठान दैवत भगवान श्री हनुमंतरायांच्या चरणावरती कोटी भावने वंदन करतो आणि माझ्या कीर्तन सेवेला सुरुवात करतो। सेवेला सुरुवात करण्यापूर्वी वक्ता संबंध आणि काहीसा परिहार देणे क्रम प्राप्त आहे आणि म्हणून परिहार द्यायचा तो असा असणाऱ्या पुण्यक्षेत्र चापडगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक या चापडगावच्या पुण्य परिसरामध्ये पुण्यभूमीमध्ये राहणारा दराडे परिवार आणि या परिवारातील एक ज्येष्ठ सदस्य ज्यांना वडील म्हटलं जातं बाप म्हटलं जातं ना आधार म्हटलं जातं असे वडील कैलासवासी खंडेराव महादू दराडे अर्थात खंडेराव नाना यांना आज आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण होते। वैदिक सनातन हिंदू धर्म नियमानुरूप आत्म्याने देहाचा त्याग केल्यानंतर क्रमशः काही दिवसानंतर काही वेळेनंतर काही विधी केले जातात ज्यातला अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जाणारा हा पिंडदानाचा पुण्यस्मरणाचा वर्ष श्राद्धाचा विधी आहे। आज दराडे परिवार आपल्या वडिलांच्या निमित्ताचा हा सोहळा या ठिकाणी संपन्न करतोय। त्यामध्ये खूप मोठा त्यांचा परिवार आहे। त्यामध्ये त्यांचे भाऊ त्यांच्या बहिणी त्यांचे मुलगा त्यांच्या मुली पुतणे सुना नातू नातवंड खूप मोठा परिवार आहे। त्यामध्ये प्रामुख्याने त्यांचे बंधू आहेत श्री नामदेव लोंबाजी दराडे नामदेव लोलिबा दराडे जगन्नाथ लोलिबा दराडे गणपत महादू दराडे बंडूनाना सहादू दराडे पांडुरंग महादू दराडे अशोक सहादू दराडे बारकू सहादू दराडे त्याचबरोबर त्यांच्या बहिणी आहेत सौभाग्यवती हौसाबाई बागुजी गीते त्याचबरोबर गंगा भागीरथी कौशाबाई पांडुरंग मानकर त्याचबरोबर गंगा भागीरथी नवसाबाई दामोदर आव्हाड त्याचबरोबर बब्बाई पंढरीनाथ गीते छबाबाई कोटीराम आव्हाड अनुसया सौभाग्यवती अनुसया रघुनाथ सानप त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव आहेत श्री योगेश खंडेराव पटेल दराडे त्याचबरोबर श्री रुपेश खंडेराव पटेल दराडे श्री निलेश खंडेराव पटेल दराडे त्याचबरोबर त्यांच्या परिवारातील त्यांच्या सुना पुतणे खूप मोठा परिवार आहे। खरं तर एवढा सगळा मोठा परिवार नानांच्या नंतर या ठिकाणी आहे आणि त्यांचा समस्त दराडे पाटील परिवार सगळे सगळे नातलग आप्तेष्ट मित्र परिवार आणि चापडगाव ग्रामस्थ वारकरी भजनी मंडळी आपल्या सर्वांच्या वतीने खरं तर नानांच्या निमित्ताचा हा सोहळा या ठिकाणी संपन्न करत आहेत आणि नानांच्या निमित्ताचा हा सोहळा संपन्न करत असलेला हा परिवार मोठ्या श्रद्धायुक्त अंतःकरणाने ब्राह्मण देवतेकडे वैदिक विधी या ठिकाणी संपन्न केला आणि ब्राह्मण देवतेच्या वतीने होणारा वैदिक विधी त्या वैदिक विधीला जोडून धार्मिक विधी असावा किंबहुना भगवंताचं नामचिंतन असावं आणि त्या नामचिंतनाने खरं तर नानांच्या अखेरचा तिलांजली व्हावी असा या परिवाराचा अंतःकरणातला भाव आहे। त्या संबंधाने असलेला हा कीर्तनाचा कार्यक्रम आहे। माझ्याही जीवनामध्ये नानांना श्रद्धांजली समर्पित करण्याचा योग आपल्याच दराडे परिवाराच्या वतीने या ठिकाणी प्राप्त आहे। दराडे परिवार आणि या गावचे चापडगावचे भूमिपुत्र माझे जीवलग मित्र आदरणीय आमचे शंकर भाऊ यांच्या माध्यमातून खरं तर या ठिकाणी येण्याचा हा योग आहे। सप्ताहामध्ये मी या ठिकाणी एक सेवा केली आणि सप्ताहाच्या सेवेनंतर आपण दराडे परिवाराने मला या ठिकाणी संपर्क करून या कार्यक्रमाच्या संबंधाची माहिती या ठिकाणी दिली। आपण सर्वांनी मला आमंत्रित केलं। मी दराडे परिवाराचे विशेष आभार व्यक्त करतो। त्या कार्यक्रमाला सुंदर करण्यासाठी प्रामुख्याने उपस्थित सर्व वारकरी टाळकरी महाराज मंडळी विनेकरी महाराज इकडे सर्व मान्यवर टाळकरी इकडे सर्व मान्यवर टाळकरी मंडळी त्यामध्ये प्रामुख्याने उपस्थित या कार्यक्रमाला सुंदर करण्यासाठी गायनाचार्य मृदंगाचार्य महाराज मंडळी तबल्यासाठी उपस्थित महाराज मंडळी त्यामध्ये ज्यांची उपस्थिती आपल्याला या ठिकाणी लाभली ते तबल्यावरती ज्यांचे साथ आजच्या कीर्तनासाठी आहे या नाशिक जिल्ह्याचं रत्न नाशिक जिल्ह्याचं भूषण जसं मला कळायला लागलं आणि तबला हा विषय समजला तबला वाजवला जातो तबला असा सुंदर वाजतो तबला कोणाचा ऐकला पाहिजे तर या परिसरामध्ये तबल्याचं एक नाव होतं आजही ते नाव तसं जिवंतच आहे
आणि ते त्या काळी सुद्धा तेच नाव जसं जिवंत होतं, ते नाव म्हणजे आदरणीय वंदनीय धवन सर आहेत. धवन सरांच्या या परिवाराचा, धवन सरांचा एक ऋणानुबंध आहे, पारिवारिक संबंध, पारिवारिक ऋणानुबंधाच्या कारणाने खरं तर आज धवन सर या ठिकाणी उपस्थित आहे. नाही तर वास्तविक सरांनी मला सांगितलं की मी काय वाजवत नाही, आता पोरं करतात, पोरं वाजवतात, आणि एक मोठं मन ज्याला म्हणतात, ज्या मोठ्या कलाकाराचं मोठं मन असतं, आता मला काय वाजवत जमत नाही, मी वाजवत नाही, की मग नवीन पोरं नवीन पद्धतीचं वाजवतात आणि म्हणून त्यांना वाजू देत, हरकत नाही. परंतु दाराडे परिवाराचं इतकं प्रेम आहे, दाराडे परिवाराचा इतका ऋणानुबंध आहे की तो दाराडे परिवाराचा ऋणानुबंध सरांना तबल्याला घेऊनच यायला लावलं आणि सर तबला घेऊन आले. हे खरं तर दाराडे परिवाराचं प्रेम आहे, आपल्या चापडगावचं प्रेम आहे खरं तर. म्हणून सर आज या ठिकाणी आपल्याला तबला घेऊन लाभले. आज सर माझ्यासाठी गुरुतुल्य आहेत आणि म्हणून सरांना मी विशेष वारंवार वंदन करतो की सर आज प्रामुख्याने या ठिकाणी तबल्यासाठी उपस्थित आहे. सरांच्या चरणावरती नतमस्तक होतो, पक्वाताच्या सेवेसाठी उपस्थित. आणि सरांचे जावई, नाशिक जिल्ह्याचं रत्न, आमचे मित्र आणि पक्वात क्षेत्रामध्ये ज्यांचं खूप मोठं नाशिक जिल्ह्यामध्ये नाव आहे. आपल्या चापडगावला सप्ताहाला ते 8 दिवस गाव असतात आणि अशा छोट्या एखाद्या 1 दिवसाच्या कार्यक्रमालाही ते सापडतात. हे आपलं सगळ्यांचं भाग्य आहे. आणि म्हणून असे पखवाज रत्न दिनेशजी महाराज बोजाड, एकदा जोरदार टाळी महाराजांसाठी वाजवा. दिनेशजी महाराज या ठिकाणी आहेत, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. गाण्याच्या सुंदरसाठी साथीसाठी उपस्थित आपल्या परिसराचं रत्न, परिसराचं वैभव, अत्यंत सुंदर गोडगळ्याचं गायक, सूक्ष्म अतिसूक्ष्म जागा घेणारा गायक ज्यांना म्हटलं जातं, असा सुंदर आवाज ज्यांचा आहे, आदरणीय वंदनीय श्रीमान हरिभक्त परायण वैभवजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. बाबांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. त्याचबरोबर दुसरे गायनाचार्य शरदजी महाराज दिघे, अत्यंत सुंदर गोडगळा आपला आहे, आपल्याही चरणावरती नतमस्तक होतो. तिसरे गायनाचार्य आपल्याच गावच्या सुनबाई, शंकर भाऊंच्या अर्धांगिनी आणि अत्यंत सुंदर ज्यांचा गळा आहे, आदरणीय वंदनीय गायत्रीताई लोखंडे या ठिकाणी ताईंच्याही चरणावरती आपल्याला सर्वांच्या वतीने मी नतमस्तक होतो. 2 वाघासारखे चोपदार आहेत आणि विशेष म्हणजे ते तरुण आहेत, म्हणून त्या तरुण दोघांनाही मी विशेष धन्यवाद देतो. त्याचबरोबर भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय साऊंडवाले दादा, तुम्हालाही विशेष धन्यवाद आहे. सुंदर आपला साऊंड आहे. यूट्यूबच्या संबंधाने आपल्याला हे कीर्तन, दाराडे परिवाराच्या मध्ये केलेलं हे कीर्तन वर्षानुवर्ष आपल्याला अशाच पद्धतीने ऐकायला मिळेल, पाहायला मिळेल, यासाठी अत्यंत सुंदर व्यवस्था भक्तिनाद यूट्यूब चॅनल ज्यांचं आहे ते आदरणीय रोहन दादा या ठिकाणी आहेत. रोहन दादालाही विशेष धन्यवाद आहे. अत्यंत सुंदर अशा पद्धतीचा चॅनल, सुंदर अशी व्हिडिओ क्वालिटी, आवाजाची क्वालिटी रोहन दादाच्या चॅनलची आहे. त्याचबरोबर दुसरे माझे मित्र आणि अत्यंत उत्तम सुंदर असा यूट्यूब चॅनल त्यांचा आहे, माझा कीर्तनकार म्हणून ज्यांचा चॅनल आहे, आदरणीय उमेश दादा भुसारी, ते या ठिकाणी उपस्थित आहे. अत्यंत सुंदर त्यांचाही चॅनल आहे. हे दोनही चॅनलवरती हे कीर्तन आपल्याला वर्षानुवर्ष दराडे परिवारातलं पाहता येईल यासाठी केलेली ही सुंदर व्यवस्था, आपल्या परिवाराला मी विशेष धन्यवाद देतो. या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित आहे, पण घड्याळाचा काटा काय कोणासाठी थांबायला तयार नाही. मग घड्याळाच्या काट्याकडे पाहून मी आपल्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. जरी माझ्याकडून आता कोणाचं नामोल्लेख राहिला असेल तर माई बापाचं अंतकरण करून मला आपण माफ करा, अशी आपल्या सर्वांच्या चरणावरती भावना व्यक्त करतो आणि कीर्तनाकडे वळतो. विठाला विठाला आजचं पुण्यस्मरणाचं निमित्त आहे. स्वर्गीय खंडेराव नानांच्या निमित्ताने आपण मंडळी जमलेलो आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये माई आणि बाप या दोघांचं महत्व अत्यंत खूप महत्वाचं आहे. इतकं महत्व आहे, मला असं वाटतं की आई आणि वडील वजा करून माणसाचं जीवन पूर्ण होऊ शकत नाही. जगाच्या पाठीवरती निस्वार्थ प्रेमाची व्याख्या करायचं ठरलं, सर्वांगाचे कान करून माझ्याकडे ऐका, मी 12 सव्वा 12च्या काट्याला थांबण्याची मला परवानगी आहे. निस्वार्थ प्रेमाची व्याख्या करायचं ठरलं तर वेद, शास्त्र, ग्रंथ आणि महापुरुष बसले, सर्वांनी एकत्र बसून सर्व निस्वार्थ प्रेमाची व्याख्या करायची ठरवलं. अनेक जण अनेक पद्धतीचे शब्द सापडत होते. निस्वार्थ प्रेमाला काय व्याख्या करावी, निस्वार्थ प्रेमाला काय व्याख्या करावी, सगळ्यांनी थांबून विचार करून अनेक शब्द निवडले, पण सगळे शब्द मिळून निस्वार्थ प्रेमाची व्याख्या होत नव्हती. पण अचानक त्यांच्या लक्षात आलं आणि निस्वार्थ प्रेमाची व्याख्या सापडली. ती फक्त 2 शब्दाची होती. त्यातला पहिला शब्द आई होता आणि दुसरा शब्द बाप होता. आई आणि बाप हे निस्वार्थ प्रेमाचं प्रतीक आहेत. जगाच्या पाठीवरती आम्ही त्यांच्यासाठी काही केलं ना केलं ते आमच्यासाठी करत राहतील, असं जर प्रेम कुणी करत असेल तर ते माई आणि बाप करतात. ऐका बरं का, तुम्हाला मला त्याची कदर असावी हे का? विश्वाच्या नायकाला त्यांची कदर आहे,
गोकुळामध्ये खूप सुंदर प्रसंग घडला. महाभारतातला खूप सुंदर प्रसंग आहे बरं का काका. महाभारतातला खूप गोड प्रसंग आहे. एक दिवस गोकुळामध्ये नवीन रथ सजलेला होता आणि नवीन रथ सजलेला गोकुळामध्ये घुसला. नवीन चालक होता, घोडे नवीन होते, रथ नवीन होता. गोकुळामध्ये रथाचा प्रवेश झाला आणि रथ गोकुळात चालत असताना गोपाळ आणि गवळणी त्या रथाकडे पाहू लागल्या. नवीन रथ दिसतोय, कुठून आला रथ, कुणाचा रथ असेल. प्रत्येक जण त्या रथाकडे पाहत होता आणि कुणाचा रथ असा विचार करत होता. या विचाराबरोबरच गवळणींच्या मनात आलेला दुसरा विचार होता. तो विचार असा होता, सांगा गे कुणी सांगा, सांगा गे कुणी सांगा, माझा कृष्ण देखिला माथा शोभे पिंपळ पान, त्याला म्हणती श्री भगवान. माता शोभे पिंपळ पान, त्याला म्हणती श्री भगवान. कुणी कृष्ण पाहिला का? अरे कृष्ण कुठे दिसतो का? ज्या अर्थी नवीन रथ गोकुळात आलाय त्या अर्थी कृष्णाला पाहिलं पाहिजे. आतापर्यंत नवीन गोष्ट गोकुळात आली तर कृष्णाला निर्माण झालेली अडचणच आहे. रथ आलाय, कृष्ण कुठे, कृष्ण कुठे, का कृष्ण कुठे? कारण कृष्ण गोपाळातल्या गोपाळांचा आणि गवळणींचा प्राण आहे. जीवीची या जीवा, प्रेम भावाची या भावा, तुझ वाचोनी केशवा अनुन आवडी. रथ जसा गोकुळात घुसला, गवळणी रथाच्या मागे चालत होते. ऐका, रथ नंद बाबाच्या वाड्यासमोर जाऊन उभा राहिला तर गवळणी सगळ्या नंद बाबाच्या वाड्यासमोर गेल्या आणि रथाकडे पाहत होता. रथातून कोणी उतरतंय का? रथ मात्र मोकळा होता. मोकळ्या रथाकडे पाहून गवळणी चकित झाल्या होत्या आणि गवळणी आता विचार करायला लागल्या होत्या, ज्या अर्थी रथ नवीन आहे, ज्या अर्थी रथ सजवलेला आहे, ज्या अर्थी घेण्यासाठी, ज्या अर्थी रथ मोकळा आहे, त्या अर्थी हा रथ कुणाला तरी घेण्यासाठी आलाय आणि हा रथ कुणाला घेण्यासाठी आला असेल म्हणून गवळणी विचार करत होत्या. तर आतमध्ये जाऊन यशोदेला बोलू लागल्या, ए यशोदे. गवळण म्हणते यशोदेला, कोठे गे सावळा कारथ शृंगारीला, सांगे ओ मजला अक्रूर उभा असे बाई. बाई गे साजनी या नंदाचे अंगणी, मिळाल्या गवळणी. यशोदे, अगं रथ कशासाठी आला? हा सजवलेला रथ कोणासाठी आलेला आहे? यशोदामाई मात्र कोणासाठी कोणाशी बोलत नाहीये. अक्रूरजी रथातून खाली उतरले, नंदबाबांना निरोप दिला आणि नंदबाबांना निरोप दिल्यानंतर यशोदेच्या डोळ्यातून पाणी आलं. गवळणी यशोदेला विचारू लागल्या, आई यशोदे, अगं रडतेस कशासाठी? सांग ना कृष्ण कुठे, रथ कुणासाठी आला? त्यावेळी यशोदेने सांगितलं, ऐका ना, जो कृष्ण आपल्याबरोबर खेळत होता, जो कृष्ण आपल्याबरोबर बागडत होता, जो कृष्ण आपल्याबरोबर चोऱ्या करत होता, जो कृष्ण लीला करत होता ना, तो कृष्ण आजपासून आपल्यात खेळणार नाही, कारण तो आता आपल्यात राहणार नाही, तो मथुरेला जाणार. असे शब्द गवळणींनी ऐकले आणि गवळणींच्या कानावरती हे शब्द पडल्यानंतर गवळणी रडायला लागलेल्या गवळणी म्हणतात, यशोदे, अगं कृष्णाला आपण जाऊ देणार नाही. यशोदे, कृष्ण जर आपल्यातून गेला ना तर आपल्या जगण्यात अर्थ राहणार नाही. सांग ना कोण आलंय घ्यायला? त्यावेळी यशोदा सांगते, बघ ना, तो अक्रूर घेण्यासाठी आला. गवळणी त्या अक्रूराला म्हणतात, हे अक्रूरा, अक्रूरा चांडाळा, तुझ कोणी धाडिले का घात करू आला, वधीसी सकळा. अक्रूर नाम तुझे तैसे तैसी सकरणी, या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी, या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. कळालं कृष्ण निघाला तर गवळणी अक्रूराला म्हणू लागल्या, अक्रूरा चांडाळा,
अरे तुझं नाव जसं आहे अक्रूर, तसाच तू क्रूर आहेस. आमच्या कृष्णाला तू घेऊन जातोस. अक्रूरा, तुला प्रार्थना करते रे, घेऊ नको जाऊ. अक्रूरा, एक वेळी आमचा प्राण ने, पण आमचा कृष्ण नेऊ नको. तुझ्या चरणावरती पडते, विनंती करू लागले अक्रूराला. पण अक्रूराच्या हातात काही नाहीये. अक्रूराला सूचना आहे कृष्णाला घेऊन यायचंय. अक्रूरजी कृष्णाला घेऊन निघाले ना, तर गवळणी हात जोडून म्हणतात, हे अक्रूरा, नको नेऊ भगवान. अक्रूरा, नको नेऊ भगवान. नको नेऊ प्रार्थना तुझ्या चरणावर. माय बाप हंबरडा पोडीती, धरणी धेनू समान. अक्रूरा, नको नेऊ भगवान. प्रार्थना आहे तुला अक्रूरा, नको नेऊ रे आमच्या देवाला, नको नेऊ रे आमच्या देवाला. अक्रूराने देवाला रथात बसवलं. ऐका ऐका, जेवढे मायबाप ऐकतायत ना तेवढे सगळे ऐकून जा. जेवढं पोरं ऐकतात ना तेवढे सगळे पोरं ऐकून जा. हा दृष्टांत तुमचा टाइमपास करण्यासाठी सांगितला नाही. हा दृष्टांत मध्ये खूप मोठं गमक लपलंय. एवढंच ऐकून जा. सांगतोय मला नानांना श्रद्धांजली व्हायची आहे. एवढं सगळ्यांनी कान उघडे ठेवून ऐकून जा. श्रीकृष्ण परमात्म्याचा रथ निघाला होता. गवळणी रथाच्या मागे पळत होत्या. रथ नजरेच्या आड गेला होता. जिथे रथ नजरेच्या आड गेला तिथे गवळणी स्तब्ध झाल्या होत्या. असं म्हटलं जातं. गवळणी तिथे स्तब्ध राहिल्या. जोपर्यंत परत उद्धवजी निरोप घेऊन आले नाही ना तोपर्यंत गवळणी तिथंच उभ्या होत्या. रथ नजरेच्या आड गेला होता. आता रथ यमुनेच्या तीराने पळत होता. यमुनेच्या तीराने पळत असलेला रथ श्रीकृष्ण परमात्म्याने पाहिला आणि आता उद्धवजींना सांगितलं, उद्धवजी रथ थांबवा. रथ थांबवण्यात आला होता. ऐका, विश्वाचा नायक, जगाचा मायबाप श्रीकृष्ण परमात्मा रथातून खाली उतरला. जसा रथातून खाली उतरला तसा चाकाला टेकून खाली बसला. चाकाला टेकून खाली बसून दोन्ही गुडघ्यामध्ये आपलं डोकं घातलं आणि हमसून दमसून रडायला लागला. इतका रडतो देव, इतका रडतो देव, इतका रडतो देव. देवाच्या रडण्याचा आवाज ऐकला आणि उद्धवजी रथातून खाली उतरले. खाली उतरलेले उद्धवजी देवाला हात जोडून म्हणतात, हे श्रीकृष्ण परमात्म्या देवा, अरे कशासाठी रडता तुम्ही? कशासाठी रडता? गोकुळातून तुम्हाला चालवलं म्हणून रडता का तुम्ही? मथुरेत जाऊन तुम्हाला काय मिळणार नाही म्हणून तुम्ही रडता? और मथुरेमध्ये तुम्हाला झोपण्यासाठी महल आहे, शय्या आहे, सुवर्णाचं सिंहासन आहे, तुम्हाला खाण्यासाठी तूप लोणी तुम्ही म्हणाल ते. अरे एवढंच नाही, जे गोकुळात मिळालं नाही ते मथुरेत तुम्हाला मिळणार आहे. अरे कशासाठी तुम्ही रडता? त्यावेळी श्रीकृष्ण परमात्म्याने दिलेलं उत्तर सगळे आपण घेऊन जा. चापडगावकर, आपण सर्वांनी कान उघडे ठेवून श्रीकृष्ण परमात्म्याचं उत्तर ऐका. श्रीकृष्ण परमात्म्याला उद्धवजी म्हणतात, जे तुम्हाला गोकुळात मिळालं नाही ना ते सगळं सुख तुम्हाला मथुरेत मिळणार आहे. कशासाठी रडता? त्यावेळी देवाने हात जोडून उद्धवजींना सांगितलं, उद्धवा, मला सोन्याचं सिंहासन मिळेल, मला शय्या मिळेल, मला 56 प्रकारचे भोग मिळतील, पण ऐक उद्धवा, मला माझ्या आईचं आणि माझ्या बाबाचं प्रेम मिळणार नाही. आईच्या आणि बाबाच्या प्रेमासाठी रडणारा जगाचा माईबाप देव आहे. आणि जोपर्यंत आमच्या दारात आमचे माईबाप बसलेले ना तोपर्यंत आम्ही त्यांचा जर सांभाळ करत नसू ना तर आमची आम्हाला शर्म वाटायला पाहिजे. अरे देव त्याला म्हणतो ना, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. ते आहेत तोपर्यंत सेवा केली पाहिजे दादा. मायबाप जगाच्या पाठीवरती सर्वश्रेष्ठ आशीर्वाद दातेत. मी असं सांगेल, ज्याच्या जीवनात माईबापाची सेवा आहे त्याच्या जीवनात देवाची सेवेची सुद्धा गरज नाहीये. हे मी सांगत नाही, ज्ञानोबराय म्हणतात. सकल तीर्थाचे दुरे जी एका माता पितरे, तया सेवे सिकीर शरीरे लोन कीजे. नाही माय बापा केवळ काशी, माय बापा केवळ काशी, तेने
अवघी देवाची स्वरूपे. महाराज म्हणतात ती देवाची रूप आहेत. वेदाने सुद्धा सांगितलं काय, मातृदेवो भव. मी हे सगळं याच्यासाठी बोलतो. आज दराडे परिवाराने आपल्या वडिलांच्या निमित्ताचा हा सोहळा करू घातला. अंतःकरणापासून आपल्या वडिलांच्या सद्गतीसाठीचा हा सोहळा. आज त्यांची तीनही मुलं, त्यांचा संबंध परिवार या ठिकाणी करतो. खरं तर जगाच्या पाठीवरती भाऊ आता अशी पोरं खूप कमी पाहायला मिळायला लागली की जे म्हणतात की बाबा हे सगळं जे विश्व तुम्हाला दिसतं ना, हे सगळं विश्व बाबा हे जरी तुम्हाला आमचं दिसत असेल तर या सगळ्याच्या मागे जर कृपा आणि आशीर्वाद कोणाचे असतील तर ते आमच्या आईचे आणि वडिलाचे. असे म्हणणारी पोरं खूप कमी पाहायला मिळतात. आणि त्यातला हा दराडे परिवार आहे. म्हणून मला तोंड भरून त्यांच्या संबंधाने बोलावं वाटलं. हा एवढा सोहळा त्यांनी आपल्या वडिलांच्या निमित्ताचा करू घातला. त्यांनी अत्यंत सुंदर पद्धतीचं आपलं जीवन नानांनी या ठिकाणी समर्पित केलं. आणि हे बघा, माणसाच्या जीवनाची रेष जिथपर्यंत आहे तिथपर्यंतच ती राहते. मग त्याला जाण्याचा मार्ग कोणताही असू शकतो. त्यांना कोणत्या पद्धतीने जावं लागलं हे महत्त्वाचं नाही, त्यांनी मुलांना दिलेले संस्कार किती सुंदर हे महत्त्वाचं आहे. विठाला माणसाच्या प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये 3 पानाचं पुस्तक येतं. मी नेहमी सांगतो त्या 3 पानामध्ये पहिलं पान जन्म नावाचं आहे आणि शेवटचं पान मृत्यू नावाचं आहे. जन्म नावाचं पान आपल्याला लिहिता येत नाही. कुठं घ्यायचा, कधी घ्यायचा, कसा घ्यायचा, कोणाच्या घरात घ्यायचा, कोणत्या जातीत घ्यायचा, कोणत्या पंथात घ्यायचा, कोणत्या राज्यात घ्यायचा, आमच्या हातात नाही. जन्म आम्हाला लिहिता येत नाही. मृत्यू सुद्धा लिहिता येत नाही. शेवटचं पान मृत्यू आहे. ते कुठं घ्यावा, कसा घ्यावा, आमच्या हातात नाही. पण जन्म आणि मृत्यू नावाच्या पानाच्या मध्ये जे आयुष्य नावाचं पान आहे ते पान मात्र माणसाने स्वतःला लिहायचं असतं. आणि ते माणसाने असं लिहावं की माणसाने गेल्यानंतर समाजाने आमची आठवण काढावी. ऐसे कौन करा काय पुढे नाही नाशना, पुढे नाही नाशना, पुढे नाही नाशना. ऐसे करा पुढे असं काही कर्तृत्व केलं पाहिजे की ज्याचा नाश होणार नाही. तितकं सुंदर जीवन माणसाने जगलं पाहिजे की त्याचा नाश न होता कामा नाही. इतकंच सुंदर शरीर परमेश्वराने आम्हाला दिलं, त्याचा उपयोग भगवंताच्या नामचिंतनासाठी केला पाहिजे किंवा जीवन सुंदर जगण्यासाठी केला पाहिजे. एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगू, जाणकार माणसं आहात आपण. कुठलंही काम जगाला लक्षात ठेवण्यासारखं करण्यासाठी कुठल्या वयाची, कुठल्या जातीची, कुठल्या पंथाची, कुठल्या ठिकाणाची कोंदण नाही. कुठल्या वयात चांगलं काम करता येतं असं त्याला कोंदण नाही. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ, जगाचा विश्व कल्याणाचा ग्रंथ लिहून वयाच्या 22व्या वर्षी ज्ञानोबरांनी जीवन समारोप केला, समाधी घेतली. ज्ञानोबरांचं वय 22 वर्षाचं आहे. या भारताच्या मातीला स्वातंत्र्य करण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारा भगतसिंग ज्यावेळी गळ्यात फास घातला त्यावेळी वय फक्त 23 वर्षाचं आहे. या जगाची भ्रमंती करून जगाला विश्व कल्याणाचा मार्ग देणारे शंकराचार्य, त्या शंकराचार्यांनी विश्वाचं कल्याण करण्याचा मंत्र जगाला दिला. त्या शंकराचार्यांनी जगाचा निरोप घेतला त्यावेळी त्यांचं वय फक्त 39 वर्षांचं आहे. या जगाच्या पाठीवरती हिंदवी स्वराज्य स्थापन झालं पाहिजे. आणि ते हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी 18 पगड जातीतील मावळ्यांना एकत्र करून हिंदवी स्वराज्य स्थापन करून दिलं. त्या छत्रपती शिवाजी राजांनी जगाचा निरोप घेतला, त्यांचं वय फक्त 52 वर्षाचं आहे. तुमच्या आमच्या कल्याणासाठी 5वा वेद निर्माण केला, त्या जगद्गुरु तुकोबरायांचं वय फक्त 42 वर्षांचं आहे. वयाचं कोणतं नाहीये. वय कमी असलं तरी चालेल, फक्त उत्तम कर्म करण्याची सद्बुद्धी लागते. आणि सद्बुद्धी कुठे येते तर ती संत संगतीत येते. विठाला एक उदाहरण सांगतो. एक दाम्पत्य होतं, त्यांना एक मुलगा झाला. ऐका बरं का बारकाव्याने. त्यांना एक मुलगा झाला आणि त्यांनी तो लाडाने वाढवला. बाप लहानपणीच मुलाच्या वारला गेला. मुलगा लहान होता, आईने लहानसा मोठा केला, तर हाताच्या पोटासारखं वाढून शिकवलं. लोकांच्या घरी काबाड कष्ट करून शिकवलं त्याला. आणि चांगलं शिकवत असताना तो 10वीच्या वर्गात येऊन टुकार पोरांची संगती झाली. 10वीच्या वर्गात त्याला कमी मार्क्स मिळाले.
40 मार्काचा रिझल्ट घेऊन तो घरी पळत आला आणि आईने बघितलं तर 40 मार्क होते. आईला सांगितलं, आई बघ मी पास झालो. आईला राग आला, 2 मुस्काटात टेकवल्या. नालाय का, शरम वाटत नाही तुला? अरे तुझा बाप लहानपणी गेला, तुला तर हाताच्या बुडासारखं लोकांच्या घरी काबाड कष्ट करून वाढवलं, शरम वाटत नाही? 40 मार्क घेऊन आलास, काय करशील? काय करशील? माझ्यासारखेच कामं करशील का लोकांच्या घरी? हा, पोराच्या डोळ्यात अश्रू आले. पोराने सांगितलं, आई माझ्याकडून चूक झाली, पण 10वीचं वर्ष गेलंय, माझी संधी संपली नाही, अजून 12वीचं वर्ष आहे. पोराने सुद्धा प्रण घेतला आणि आईला शब्द दिला, आई 12वीच्या वर्गामध्ये तुझी मान उंच करीन. आणि आईने सांगितलं, जर तू माझी मान उंच केली तर तू म्हणशील ते मी तुला देईल, ऐकत राहा. वेळ आपला जवळजवळ कमी असल्यामुळे पोरग 12वीला गेलं आणि 12वीत पासही झालं. बरं, फक्त पास नाही झालं काका, नाशिक जिल्ह्यात पहिला आलं. नाशिक जिल्ह्यात पहिला आलेला पोरगा रिझल्ट घेऊन घरी पळत आला. आई ग, हे बघ तुझा सोन्या नाशिक जिल्ह्यात पहिला आला. तुला म्हटलं होतं ना. आईला आनंद वाटला, पटापटा मुके घेतले त्याचे, जवळ केलं आईने, पटापटा मुके घेतलं, त्याचं औक्षण केलं आणि पोराला सुद्धा आनंद वाटला. तर पोरगा म्हणाला, माई ग, फक्त आनंद व्यक्त करून चालणार नाही, तुझा शब्द लक्षात घे. तू काय म्हटली होती? काय म्हटले होते बारा? पोरगा म्हणतो, आई तू म्हटली ती मी जे म्हणेल तू मला देशील. म्हणे देईल, काय पाहिजे पाय माग. पोरगा म्हणाला, आई मला गाडी घ्यायची आणि ती पण 2 व्हीलर घ्यायची, आणि ती पण कोणती घ्यायची? ती अशी झोपून चालित नाही का, तुमच्या अलग देणार, पल्सरच्या पुढची. हा हा, तुम्ही तुमच्या ध्यानात घ्या, आता भरपूर गाड्या तशा आल्या, 2, 2.5, 3 लाखाच्या पुढे. हा, ती गाडी घ्यायची. आईने पण हट्ट पुरवला, काय हरकत नाही. पोराने म्हटलं तसं केलं, आपण सुद्धा म्हटलं ते करायचं. आईने 3 लाख रुपयाची गाडी घेऊन दिली. पोरगा गाडी घेऊन गावात फिरायला लागला, आनंद व्यक्त करायला लागला. अशी गाडी ऍक्सिलेटरवर हात ठेवला की गाडी अशी लगेच 100चा स्पीड घ्यायची. मित्रांमध्ये बसला तर मित्रांनी सांगितलं, अरे काय मित्रा, 3 लाख रुपयाची गाडी घेतलीस गड्या? अरे मागच्या वर्षी माझ्या वडिलांना सायकल मागितली होती, 3 वेळा उचलून खाली टाकलं, मला सायकल सुद्धा नाही. तुला 3 लाख रुपयाची गाडी घेतली, 3 लाख रुपये, पण काय तुझ्या गाडीचा आनंद आहे? जर तू मित्रांना अजून पार्टीच दिली नसेल तर. पोरच असतात, मित्रच असतात. तो म्हटलं मग काय करायचं? म्हणे चल पुष्पा 2 लागलेला आहे, नाशिकला जाऊ. ठरलं, नाशिकला जायचं ठरलं. आईकडे गेला. आईला म्हणे, आई मला पैसे द्या, लक्षपूर्वक ऐका, तुमचा टाइमपास करणार नाही, खूप महत्वाची गोष्ट सांगतोय. आईला म्हणे, मला पैसे दे, मला मित्रांना पार्टी करायला न्यायचंय. आई म्हणली, हरकत नाही. आईने धान्याच्या डब्यातून 2000 रुपये काढले, मुलाच्या हातात दिले. जा म्हणे, काय हरकत नाही. पोराने गाडी घेतली. गाडी अशी होती, हात ठेवला की 100चा स्पीड घ्यायची. भरधाव वेगाने पोरगा मित्रांना घेण्यासाठी निघाला होता. वळणावळणाचा रस्ता होता, समोरून एक भरधाव वेगाने भरलेला डंपर येत होता. इकडून पोरगा जात होता. जोरात जाणारा पोरगा, पुढून येणारा डंपर. काय झालं असेल? आणि पोरगा जागेवर. बरोबर ना? असाच विचार केला ना सगळ्यांनी? हा, असाच विचार केला. असं नाही होणार का, समजा पोरगा इकडून आला आणि त्याच्या डंपर तिकडून आला आणि पोराने गाडी बाजूला घेतली आणि डंपर निघून गेला असेल, असं नाही होणार का? होऊ शकतं का नाही? असं होऊ शकतं ना. पण आपल्या मनात का बरं तसं आलं नाही? हा, का नाही आलं? ऐकताय तुम्ही? समोरून येणारा डंपर पोराच्या लक्षात आला, पोरगा बाजूला झाला, डंपर निघून गेला आणि पोरगा सुद्धा सुखरूप निघून गेला. असं होऊ शकत नाही का? असंच झालं. पण आमचं मन वाईट विचाराला पहिलं प्रवृत्त होतं. विचार वाईट यावे त्याला विचार करावा लागत नाही, ते आपोआप येतात. चांगले विचार येण्यासाठी सद्गती संत संगती लागते, आणि ती संत संगती, ते संतांचे विचार आमच्या मनात राहावे याच्यासाठी भजनात माणसाने अखंड राहावं. म्हणून तर तुकोबरा देवाकडे हात जोडून म्हणाले ना, देवा तुझा फार आग्रह असेल तर एक काम कर, अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी मज दे तयाची संगती, मज दे तयाची संगती, मज दे तयाची संगती, मज दे तयाची संगती. हे भक्ती कमलापती तुझ बाणाने कंटाळा, भक्ती कमलापती तुझ बाणाने कंटाळा, भक्ती कमलापती तुझ बाणाने कंटाळा, भक्ती कमलापती तुझ बाणाने कंटाळा.
संगती, संतांची संगती, त्याने काय होईल तर माझ्या जीवनामध्ये तुझं स्मरण अखंड राहील. त्या स्मरणानेच उत्तम कर्म घडतं, त्या स्मरणाने उत्तम कर्म घडतं. नाही तर छत्रपती शिवाजीराजे सुद्धा वाढत असताना जिजाऊची संगत तुटली असते ना, तर छत्रपती शिवाजीराजे सुद्धा स्वराज्य निर्माण करू शकले नसते. एक दिवसाचा प्रसंग आहे का, एक दिवस छत्रपतींना झोळीमध्ये घालून जिजाऊ मासाहेब थोडा फेरफटका करण्यासाठी गेल्या. एकदा पोरगा झोपे लावला की तो तास 2 तास झोपतो, म्हणून जिजाऊ फेरफटका करण्यासाठी गेल्या तर बाहेर गेल्या. राजांना मध्येच जाग आली, बालपणीत झोळीतली जाग आहे, राजे जागे झाले आणि राजे रडायला लागले. रडायला लागल्यानंतर जी दासी होती ना, ती झोका देऊ देऊ तिला असं वाटलं की काय करावं, इतके रडतात इतके रडतात, झोका देते, पण राजे काय शांत होत नाही. मग तिने मातृत्व तिचं खरं तर जागे झालं. तिने काय करावं, तिने राजांना उचललं आणि राजांना उचलून तिने आपल्या स्तनपान केलं. राजे शांत झाले, बाळाला दूध मिळालं, बाळ शांत झालं, झोळीत घालून परत झोपी लावलं. जिजाऊ मासाहेब जरा वेळाने आल्या, तर त्या आल्यानंतर त्यांनी विचारलं उठले होते काय ग राजे. ती म्हणाली आऊसाहेब उठले होते, पण खूप रडले, इतके रडले आणि ते रडत असताना मला काय सहन झालं नाही. त्यांचं रडणं खरं तर त्यांना भूक लागली म्हणून होतं, आणि म्हणून मी त्यांना स्तनपान केलं म्हटल्यानंतर जिजाऊ मासाहेबांच्या कानात तापलं तेल ओतल्यासारखं झालं. मासाहेबांनी त्या दासीला बाजूला लोटलं, झोडीतले राजे बाहेर काढले आणि राजांना उठवलं. त्यांच्या नरड्यात बोटं घालून ते दूध त्यांना उलटं करून सगळं बाहेर काढलं आणि उलटं करून दूध बाहेर काढून मग त्यांना स्तनपान केलं. असं राजांनी केलेली कृती, अशी जिजाऊंनी केलेली कृती चांगली की वाईट? दिसायला कृती चांगली की वाईट? वाईट. मागचा उद्देश चांगला का वाईट? चांगला. कृती जरी वाईट असेल तरी जिजाऊ मासाहेब विचार करतात, जर या शिवाजीच्या पोटामध्ये, या राजाच्या पोटामध्ये, या माझ्या लेकराच्या पोटामध्ये एका दासीचं दूध गेलं, त्याचं रक्त बनलं आणि त्याच्यात जर दास्यत्व भाव शिल्लक राहिला, तर हा स्वराज्य निर्माण करण्याऐवजी हा कोणाचा तरी दास म्हणून राहील. म्हणून जिजाऊने त्याच्या पोटातलं सगळं दूध बाहेर काढलं. याला काय म्हणतात? याला संस्कार म्हणतात. आणि हे संस्कार करण्यासाठी, हे संस्कार निर्माण करण्यासाठी मनुष्याची बुद्धी तसं लागते, बुद्धी पवित्र लागते, त्याला संत विचार, संत संगती लागते. गर्भाची आवडी मातेचा डोहळा. महाराज म्हणतात ना, गर्भाला तीच आवड निर्माण होते, गर्भाला जी आवड निर्माण होते तीच मातेला डोहाळे लागतात. आता ते जिजाऊंचे डोहाळे वेगळे होते दिनू दादा. सह्याद्रीच्या दराकापारामध्ये घोडदौड करीन असे जिजाऊंचे डोळे होते. दानपट्टा चालवीन, घोड्यावरती बसेल, घोडदौड करील, हे जिजाऊंचे डोळे होते. आणि आपले डोळ्याची चर्चाच नको इथं. नाही, आपल्या डोळ्याची काय चर्चा करतात? आपले डोळे म्हणजे कुठं भीतीचे पोपडेच खाईन, चुलीतले डेपशेच खाईन, मिश्रीच खाईन, अजून काय खाईन. आता काही गोष्टी अशा आहे की त्या सांगण्यासारख्या सुद्धा नाही इथं. असं सगळं खाऊन छत्रपती जन्माला येत नसतात, छत्रपतींसाठी ते संस्कार लागतात. हे सगळं मी याच्यासाठी सांगतो, या सगळ्यासाठी संत विचार लागतात. ते संत विचार, सद्विचार संत संगतीत, सत्पुरुषाच्या संगतीत येतात. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तो सत्पुरुष मला भेटण्यासाठी वेळ लागला नाही. ते सत्पुरुष दुसरे तिसरे कोणी नव्हते, ते माझे पूज्य पिताश्री, माझे वडील होते. वडिलांपासून आलेला संस्कार आहे. माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. माझ्या वडिलाची
वडिलांपासून संस्कार आला तर त्या संस्काराचा तुकोबऱ्याने फायदा घेतला. त्या तुकोबऱ्याने असा फायदा घेतला. महाराज सांगतात ज्याच्यासाठी आलो होतो ना ते साध्य करू शकलो, हे सगळे आईचे आणि वडिलांचे उपकार आहेत. कारण त्यांनी परमार्थाचा संस्कार दिला. जसं आम्ही आमच्या मुलांना संस्कार देतो. काही माणसं चोर असतात ते मुलाला चोरच बनवतात. जसं वडील शिक्षक असतात ते मुलाला शिक्षक होण्यासारखाच संस्कार करतात. जसं वडील डॉक्टर असतात तर मुलाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न त्याला दाखवतात. जसं हा व्यवहार आहे तसं तुकोबरायचे वडील विश्वंभर बाबांपासूनची परंपरा परमार्थाची आहे. तोच परमार्थाचा संस्कार तुकोबरायला दिला. आणि त्याचा परिणाम काय? तुकोबराय म्हणतात या मृत्यू लोकात जन्माला आल्याचं सार्थक मी करू शकलो अभंगाच्या पहिल्या चरणात. आज फळ झाले साचे. आणि कशामुळे फळ झालं, काय फळ झालं? तुकोबराय म्हणतात या जन्माला येण्याचं सार्थक काय आहे ते मला कळलं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आलो कशासाठी याचंच आपल्याला भान राहिलं नाही राहिलं म्हणून तर नाथ महाराजांना म्हणावं लागलं, आलासी कोठोनिया तुला जायचं कोण्या टाया, घरदार
लटकीच माया सावध होई बापा सावध होई बापा काळ लागला मागा आला कोठोनिया तुला जायचं कोण्या ठाय घरदार नो हे तुझे अवघी लटकीच माया आलो कशासाठी कुठं जायचं हे माहितीच नाही माहिती नाही लक्षात राहिलं नाही म्हणून संतांना आपल्याला सांगावं लागलं तू इथला नाही म्हणजे चापडगावचं नाही इथला नाही मृत्यू लोकातलंच नाही कारण इथं आपण किती आपलं आपलं म्हणलं माझं म्हणलं तो उपयोग होणार नाही इथं अनेक जण आले अनेक जण गेले नाही का आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत ना तू पण तू देखत ना तू पण तू तोही सांगाला देखत ना तू पण तू तोही कैसा कपाळी बजारे माणसं गेले ना आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत ना तू पण तू तोही कैसा झाला देखत ना तू पण तू तोही तैसा झाला उठा जागा पाशी भय आले मोठे आणि हे जे भय ना हे मृत्यूचं भय आहे आणि ते प्रत्येकाला ग्रासल्याशिवाय राहणार नाही काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविला तेव्हा मायबाप मात्र कोणी सोडवत नाही आमचा एक भ्रम आहे बरं का सभा मंडपातले बाहेरचे आपला एक भ्रम आहे आपलं याचं मायावर लय प्रेम आहे त्याचं लय प्रेम आहे तो लय प्रेम करतो मायाशिवाय पान हालत नाही पान नाही सारं हालत होतो याशिवाय तू फक्त भ्रामात चाललाय तू भ्रामात आहे इथं कोणाचंच कोण वाचून काही अडत नाही आणि कोणीच कोणावर प्रेम सुद्धा करत नाही विठाल मी तुम्हाला पटवून देऊ शकतो मला सांगा तुमचं कोणावर प्रेम आहे संपलंय आपलं कीर्तन मी समारोपाकडे चाललो आता तुमचं प्रेम कोणाकडे कोणावर आहे तुमचं कोणावर आहे कोणावर आहे घेताच कोणाचं नाव घेता कोणाच नाही याचं घ्यावं होता त्याला राग आणि त्याचं घ्यावं होता त्याला राग घ्यायचं कोणाचं इथं पंचायत आहे आपल्यामुळं प्रेम नाही कोणाचं तुम्हाला मी एक दृष्टांत सांगतो ऐका एक साधू जंगलावरती तपश्चर्या करायची ऐका कांद्या मायकडे एक साधू जंगलावरती तपश्चर्या करायची आणि एक बाबा होते त्यांचं नित्याने दर्शनाला जायचे रोज दर्शनाला जायचे पहाटेच्या 5 वाजता दर्शन घ्यायचे आणि पुन्हा मागं फिरायचे एक दिवस साधूने बाबाला अडवलं ऐका कान मायकडे ठेवा साधूने बाबाला अडवलं बाबा बसा मात्र म्हणे नाही मला जावं लागेल म्हणे का म्हणे मी जर घरी गेलो नाही मामा बाबा तर घरचे चहा सुद्धा घेणार नाही चहा सुद्धा नाही म्हणे कस काय नाही माझ्याशिवाय तर आदन सुद्धा ठेवती नाही म्हणे चुलच पिटी ती नाही म्हणे असं म्हणे तितकं प्रेमच आहे माझ्यावर बरोबर जा म्हणे मात्र घरी गेलं 1 महिना सरकला 1 महिन्याने परत साधूने मात्र अडवलं बाबा बसा मात्र म्हणे मला जावं लागल साधू म्हणे का म्हणे माझ्याशिवाय घरी पानच चालत नाही माझ्याशिवाय मला जावंच लागत त्याशिवाय नाही होणार साधू म्हणे इतकं प्रेम करतात घरचे ते म्हणे साधू म्हणे माझ्याशिवाय काहीच नाही बाबा तुम्हाला काय सांगा आता त्या दिवशी पोरांनी नाशिकवरून जिलेबी आणली होती ना तर मला जवळ कोणीच फोडली नाही तशीच इतकं प्रेम म्हणजे इतकं जर प्रेम तुमच्यावर आहे म्हणजे खरंच प्रेम म्हणजे लई प्रेम म्हणजे मग एक काम करा ऐका बरं का एक काम करा उद्या सकाळी माझ्याकडे 5ला येऊ नका उद्या सकाळी पहाटे 4ला मात्र म्हणे येतो मात्र गेलं घरी दुसऱ्या दिवशी पहाटे 4ला मात्र आला पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती साधूने आपली भगवंताचे भजन भगवंताची पूजा संपवली
आणि साधू परमात्म्याचं भजन करत होते. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके जब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो, यमुना का वंशीवट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके तब प्राण तन से निकले. साधूचं भजन सुरू आहे. बाबा येऊन बसले. पहाटे 4ला बाबा येऊन बसले. साधूने डोळे उघडले. साधूने पाहिलं बाबा आले. साधू प्रसन्न झाले आणि साधू बाबांना म्हणाले, बाबा मी बोलवलेल्या वेळेत तुम्ही आलात, मी तुमच्यावरती प्रसन्न आहे. ऐका बाबा, आज मी तुम्हाला तुमच्यावरती कृपा करणार. आज मी तुम्हाला कृपादृष्टीने योग शिकवणार आणि असा योग शिकवणार की जो योग आत्तापर्यंत साधनेशिवाय कोणाला आला नाही, पण तो तुम्हाला तसाच येणार. कशामुळे येणार? माझ्या आशीर्वादाने येणार. मी देणार. कोणता योग शिकवणार? साधूने सांगितलं, मी तुम्हाला समाधी योग शिकवणार. समाधी योग म्हणजे काय माहिती का चापडगावकर? समाधी योग श्वास न घेता जिवंत राहण्याची कला, त्याला म्हणतात समाधी योग. साधूने म्हाताऱ्याची प्रॅक्टिस सुरू केली. 1-2 वर्ष सरलं. 12:15 वाजल्यामुळे 2 वर्ष होऊन गेले आणि मग साधू 2 वर्षामध्ये 3-4 तास श्वास थांबायला लागलं. किती तास? म्हातारं किती तास? 4 तास श्वास थांबायला लागलं. म्हणजे 4 तास बिना श्वास घेता जिवंत राहायला लागलं म्हातारं. मग एक दिवस साधूने प्रॅक्टिस घेतली. म्हाताऱ्याला सांगितलं, बाबा घरच्यांचं प्रेम म्हणे, बाबा घरच्यांबद्दल काहीच बोलू नका तुम्ही, त्यांचं जीवाच्या पलीकडे प्रेम आहे म्हणे, आहे ना? मग एक काम करा, आता उद्यापासून माझ्याकडे येऊ नका. म्हातारं म्हणे, मा काही चुकलं का? म्हणे चुकलं काहीच नाही, उद्या येऊ नका. एक काम करा, घरी जा. उद्या सकाळी पहाटे 5ला उठा. तुम्ही उठता ना पहाटे 5ला उठा. उठल्यानंतर सगळे उठले का बघून घ्या, पुन्हा तोंडावरती गोधडी घ्या आणि आहे त्या अवस्थेत झोपून राहा. तुम्हाला कळू राहिलं का? थोडं थोडं सगळं कळणार तुम्हाला, फक्त लक्ष माझ्याकडे ठेवा तुम्ही. म्हातारं घरी गेलं. पहाटे बरोबर 5ला उठलं. म्हाताऱ्याने डोळे उघडून पाहिलं, सगळे उठलेले आहेत. सगळे उठलेले म्हाताऱ्याने पाहिले, तोंडावर गोधडी घेतली, समाधी लावली. समाधी किती तास चालती? 4 तास. बरोबर 5ला लावलेली समाधी 6, 7, 8 आणि 9 पर्यंत चालणार. म्हाताऱ्याने लावली समाधी. म्हातारं रोज 5ला उठत, पण 5:30 वाजले तरी उठाना बरं का. 5:30 वाजले तरी उठाना. मग म्हातारी गडबडली. म्हातारी पोरांना म्हणे, भाऊ अरे म्हाताऱ्याला काय झालं पहा बरं, म्हातारं काहून उठाना? पोरगं म्हणे, जाऊ दे झोपू दे गाड्या. ते नुसतं कीर्तनाला आणि भजनाला रातभर हिंडत आहे. कीर्तन आणि भजनामुळे झोपू दिलं त्यांनी. सर झोपलो म्हातारं. 5:30चे 6 वाजले तरी म्हातारं आलं ना बरं का. 5:30चे 6 वाजले तरी म्हातारं आलं ना. मग म्हातारी गडबडली. म्हातारी म्हणे, भाऊ येडण करू नको, म्हाताऱ्याला काय झालं पाय. मग ते पोरगं म्हाताऱ्यात जवळ आलं आणि म्हाताऱ्यात जवळ येऊन त्याने तोंडावरची गोधडी बाजूला केली. पहिले हाक मारली, दादा, हो दादा. म्हाताऱ्याचं 1 नाही 2 नाही. मग त्या पोराने हेवे बोट घेतलं आणि नाकाच्या जवळ नेलं आणि काय पाहिलं? श्वास पाहिले. श्वास चालू आहे का? श्वास चालू आहे का पाहिले तर श्वास काय झालेले होते? बंद झाले होते. म्हाताऱ्याने श्वास बंद केलेले होते. श्वास बंद झाल्यानंतर पोरगं गडबडलं. पोरगं जसं गडबडलं तसं त्यांनी म्हाताऱ्याला हाक मारली, बाबा, ओ बाबा. बाबा काय उठाना. मग त्यांनी पहिली म्हातारीला आवाज दिला, बयो. दादा गेले. आता दादा गेले म्हटल्यानंतर म्हातारी शांत बसली असं. खरं सांगा तुम्ही, माझ्यासारखा नका बोलू, खरं सांगा. तुम्हाला शपथ खोटं नाही सांगत मी. म्हातारीनं थेट म्हाताऱ्याच्या छातीवर उडी मारली. दादा दादा आता मी कुणाकडे पाहायचं ना बाई, आता मी कुणाला सांगायचं ना बाई, आता मी काय करायचं ना बाई, तारा ना ना रे ना. आता ते त्याच्यात भरपूर पद राहतात पण माझे सगळे पाठ नाहीत. जेवढे जमते तेवढे म्हटलो मी.
आणि मग ते रडायचा कार्यक्रम चालू झाला. बरं आता मला खरं सांगा, माझ्यासारखं नका बोलू, म्हातारे रडायला लागल्यानंतर घरातल्या बाकीच्यांना शांत बसायचा परवानगी राहते का? परवानगी राहते की शांत बसायची? हे मग विनोद म्हणून नाही चाललं आपलं. तुकोबरायचे प्रमाणे सासूसाठी रडे सून, भाव अंतरीचा भिन्न. तिला रडावंच लागतं. सासू रडायला लागली की बाकीच्यांना रडावं लागतं. बरं ते इतकं रडायला लागले, इतकं रडायला लागले. बरं ते रडणं सुद्धा कसं माहिती का? महाराज म्हणतात, मोले घातले रडाया रडाया नाही असू आणि माया, मोले घातले रडाया. मग ते रडायला लागले. बरं सगळे रडायला लागले, सगळेकडून सगळे रडायला लागले. इतके रडले, इतके रडले. तुम्ही फक्त माझ्याकडे पहा, पहिला 1 तास आहे ना, 1 तास बरं का, 1 तास इतकं रडत येत, जीव लावून रडत येत. आणि पहिला 1 तास इतका जीव लावून रडत येत. त्याच्यानंतरच जे रडणं राहतं तासानंतर, ते खरं धोरणबाज रडणं राहतं. मग मंडळून नाही चालत. असं काय करतं, एखादं जाईन उकडून, असं काय करतं, धोरण धरून रडावं लागतं. त्याच्यानंतरच रडणं म्हणजे फक्त असा पदर धरून बसायचं. बाकी काय करायचं नाही, एवढंच करायचं, बसून राहायचं. आणि दरवाजाकडे लक्ष ठेवायचं. गाडी वाजली का सावध व्हायचं. गाडी वाजली का सावध, कोणाची गाडी बा, सावध व्हायचं. समजा छकी इथं देले माळसाकोरला, इथली नाही बरं का भाऊ, आमच्या तिकडली. आणि समजा छक्कीची गाडी आली, सुहास भाऊ, छक्कीची गाडी आली, छक्की गाडीतून उतरली आणि छक्कीला दारात पाहिलं का घरातल्यांनी नसतात छक्कीच्या नावाचा दांगोडा करायचा. दादा 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 नुसतं छक्की छक्की करायचे ना बाई, दादाचा छक्कीत लय जीव होता ना बाई, दादाना छक्कीला कधी मोकळ्या हाताना जाऊ दिलं नाही ना बाई, दादानी मागच्या वर्षी छक्कीला कांद्याचं रोप दिलं होतं ना बाई, तारा ना रे. पक्का पान उतारा करायचा छक्कीचा, काय दिलं काय नाही दिलं सारं सांगून मोकळायचं बरं कसं. आणि मग याचं छक्कीच्या नावाचं रडायचं. छक्की एकदा जुनी झाली का छक्की कोण्या कोपऱ्यात बसली पाहिजे सुद्धा नाही, मग दुसरीची वाट पाहिजे. हे रड नाही बरं का, आणि फक्त गेलेल्यासाठी झालेलं नाही, हे आपण गेल्यानंतर हेच रडणं होणार आहे. ऐका, हे रडून रडून झालं, वेळ संपत चालला, हे रडून रडून झालं. मग काय झालं, 4 माणसं उठली. 4 माणसं म्हणे, चला रे उठा, आवरा पटकन घ्या बाहेर, चला. आता इतक्या वेळ बसून काय ते काय तांब्याचं डोकं कोणी लावून येईल का, काय कोणी जिवंत होणार आहे का, असं नका करू, उठा. मग ते बाहेर घेतलं, आंघोळीला काढलं. आता ते चापडगावला आंघोळ कोणत्या पाण्याने घालतात गेल्यावर? गरम पाण्याने घालतात ना. इतक्या कडक पाण्याने म्हातारं धुतलं. महाराज तुम्हाला शपथ खोटं नाही सांगत, लय चटके बसले. पण बोलन कोणच्या तोंडानं आता म्हातारं मेलेलं आहे की जिवंत आहे? अहो जिवंत आहे. म्हाताऱ्याला मग चटके बसले, पण बोलायचं हुकूम नाही. म्हातारं तसंच आंघोळ घातली, उठवलं, त्या तिरडीवरती बांधायला आणलं, तिथं बांधायचा कार्यक्रम चालू झाला. मग ते पाय धुवून झाले, मग ते एक जणांनी अंगठी बांधले. अंगठी इतके आवळून बांधले, दिनेश दादा लय रुतले त्याला, पण बोलायचं नाही. आता हाताचे अंगठी बांधले, पायाचे अंगठी बांधले, एक ठोकळा घेतला, इथं कपाळाला बांधतेत का तुमच्याकडे? ठोकळा कशाला बांधते तो? ठोकळा कशाला? मी असं एक जण विचारलं, ठोकळा कोण बांधते? म्हणे बरे पुडी बिडीला कामाला येतं पुढं. मी येडी हळद आणि कोळशाचं नास, आयुष्यभर पुडी खाल्ली तरी महिल्यावर पीड लागतीच का बरं का? ठोकळा कशाला बांधतात? ते ठोकळा याच्यासाठी बांधतात, भाऊ तो मस्त आयुष्यभर कमवलं, पण तो बरोबर काही देईल नाही कोणी, हा ठोकळा घेऊन जाय. किती लांब नेऊ शकतो आपण ठोकळा? स्मशानभूमीपर्यंत. एकदा त्या सुतळीच्या तोड्याला अग्निदाग लागला की तो ठोकळा सुद्धा तिथंच गळून पडतो. हे तर आपलं सामर्थ्य आहे. अरे एक नाणं सुद्धा आपण इथून नेऊ शकत नाही, आपलं सामर्थ्य आहे. पण आपलं उत्तम कर्म या मृत्यू लोकातून आपल्यापासून कोणी घेऊ शकत नाही, लक्षात ठेवा. मग तिथून ते बांधायचा कार्यक्रम झाला. म्हातारं पडल्या पडल्या विचार करायला लागलं. साधूचं ऐकून बसलो खरा, पण आता हा जर साधू आला नाही, घरचे मला जिवंत जळून येते, कसं करायचं? इतक्यात साधूचा आवाज आला, हे बांधू नका, बांधू नका म्हटल्यानंतर घरचे सावध झाले. म्हणजे साधू महाराज असं का करता? गेलं म्हणजे माणसाला न्यावं लागतं, जाळावं लागतं. बांधू नका जाळू नका म्हणजे काय? साधून सांगितलं जरी तो गेला असेल मी जिवंत करणार. आता मला खरं सांगा, म्हातारं मरेल की जिवंत आहे? म्हातारं जिवंत आहे. साधून सांगितलं मी जिवंत करणार. घरचे म्हणे करा, जिवंत करा. म्हटल्यानंतर साधून सांगितलं जा घरातून कोणीतरी दूध घेऊन या. पळत पळत गेलं, एक जण फुलपात्र भरून दूध आणलं, साधूच्या हातात दिलं. साधूने कमंडलूत हात घातला, एक पुडी काढली, त्याच्यात कालवली, ते औषध तयार केलं. पुडी म्हणजे काय काय अंगारा बिंगारा काय नव्हतं त्याच्यात, पिठी साखर होती.
काढून घेतली आणि अशी धरली. साधून सांगितलं ऐका, हे औषध मी तयार केलंय, हे औषध कोणीतरी घ्या, हे औषध जो कोणी घेईल तो जाईल. जाईल म्हणजे घरी झोपायला नाही, गोईंग टू यमपुरी. हे औषध जो घेईल तो जाईल आणि जो गेलेला आहे तो उठून उभा राहील. कोण घेतं औषध? इथं कोणी आहे का? घेतं का कोणी औषध? घेतं का? तुम्हाला माही चेष्ट लागन, पण सर पाहुण्या रावळ्यांनी तर गाडीलाच किक मारली, थांबणंच नको म्हणे, चट कळण उद्या. जिने तिने जीच त्याची मंडळी पाहिली, शंकर भाऊ चाल तू आहे पुढं, घर गाठलं. मग त्या साधूने असं फुलपात्र आणलं. म्हातारीला म्हणे तुम्ही घेता का? म्हातारी म्हणे भाऊ आता मला घेऊन चालन का दादा, ना तो का मला सोडून राहतेत का, हे मला नाही जमायचं, तो आपला घे. तो म्हणत होता माय वाचून चहा सुद्धा घेत नाही. तो काय म्हणत होता, घरच्यांचं माझ्यावर इतका जीव आहे का चहा सुद्धा घेत नाही. साधू म्हणे मग नसेल तुम्ही घेत तर मी घेऊ का? मग तर घरचे असे उठून उभं राहिले, जगाच्या कल्याणा संतांच्या विरोधी. घ्या म्हणे बाबा तुमचं तरी कुठं कोण आहे, मागानं पुढं दटवलं घोडं तुमचं, घ्या तुमचं मंदिर बांधू म्हणे. साधूने फुलपात्र तोंडाला लावलं. ऐका माई बाप, साधूने फुलपात्र तोंडाला लावलं, औषध पिऊन घेतलं आणि म्हाताऱ्याला हाक मारली, दादा उठा. मात्र ताडकन उठून उभं राहिलं. आता चापडगावकर एवढ्या प्रश्नाचं उत्तर द्या, कीर्तन संपलं. मला सांगा म्हातारा जिवंत झाल्याचा आनंद व्हायला पाहिजे की नाही? हा काय माणसं आहे भाऊ, काहीच बोला ना, बोलणंच नको, आनंद व्हायला पाहिजे की नाही? अहो त्या म्हाताऱ्या जिवंत झाल्याचा आनंद राहिला लांब. 10 मिनिटं झाले साधू दूध पिऊन मरा नका म्हणून त्याच्याकडे बघून राहिले. इतक्या बिलिंदर क्वालिटीचे लोक आहे महाराज जन्म. आणि याच्या सगळ्यापासून सावध राहण्यासाठी संतांचा उपदेश आहे. विठोबा रखुमा कामाला येण्यासारखं फक्त भगवंताचं नाम आहे. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचवण्या. परमात्मा सोडविल, परमात्म्याचं नामचिंतन सोडविल. आणि म्हणून त्या नामचिंतनाच्या साह्याने मनुष्याने जाणं गरजेचं आहे. आज एका वडिलांच्या निमित्ताने खरं तर आपण जमलेलो आहे. जगद्गुरु तुकोबरायांचा त्या संबंधाने अभंग घेतला. ज्या काळाला आपण घाबरतो, तुकोबराय म्हणतात भगवंताचं नामाचं सामर्थ्य इतकं मोठं आहे. त्या मृत्यू लोकात जन्माला आल्याचा आई वडिलांची कृपा, संतांची कृपा झाली. तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खंती. आणि म्हणून काय, तो काळ जो आहे ना, तो काळ माझ्यावरती चाल करू शकत नाही. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. तो काळ माझ्यावरती चाल करू शकत नाही. तो काळही तुकोबरायने जिंकला. हे सगळं फक्त आणि फक्त कशामुळे, तर भगवंताच्या भजनाने, आई वडिलाच्या सेवेने. ती माईबापाची सेवा आपल्या जीवनात सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. आज नानांच्या निमित्ताने, खंडेराव नानांच्या निमित्ताने त्यांचा परिवार हा सोहळा या ठिकाणी संपन्न करतो. बरं का,
आपल्या प्रत्येकाच्या जीवनात येणारा हा प्रसंग आहे. माणसाच्या जीवनामध्ये सुख आणि दुःखाचे प्रसंग येतात, पण गदी माडगुळकर असं म्हणतात या जीवनामध्ये येणारे प्रसंग 100 दुःखाचे राहतात तेव्हा एक सुखाचा राहतो. बरं का, एक सुखाचा राहतो. खूप सुंदर वर्णन केलं पहा गदींनी. गदी माडगुळकर असं म्हणतात, पांघरसी जरी असला कपडा येशी उघडा जाशी उघडा, पांघरसी जरी असला कपडा येशी उघडा जाशी उघडा, कपड्यासाठी करीतो हेवा 3 प्रवेशांचे, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, जरतारी वस्त्र मानसा तुझे आयुष्याचे, एक धागा सुखाचा. या वस्त्राते एक सारखे नाही दोन, या वस्त्राते विणतो कोण, एक सारखे नाही दोन, तुला न दिसले त्रिखंडातया हात विणकराचे, एक धागा सुखाचा. एक सुखाचा त्याच्यामध्ये 100 दुःखाचे येतील. त्या 100 दुःखाच्या धाग्यातला हा एक दुःखाचा धागा आहे. आज नाना दराडे परिवारातून गेले आणि ते दुःख या परिवाराला पेलवण्याची शक्ती ईश्वराने त्यांना द्यावी. प्रत्येकाच्या जीवनात येणारा प्रसंग आहे, परंतु या दुःखाच्या प्रसंगातून बापाची सावली, बापाचा आधार जातो. त्यावेळी बसलेला जरी बाप घरात असेल तर मोठा देणारा आधार असतो. तो आधार ज्यावेळी जातो त्यावेळी परिवाराला लक्षात येतं की काय आपण हरवलो. असा बाप आज दराडे परिवाराचा गेला. नानांना परमेश्वराच्या चरणावरती सद्गती प्राप्त व्हावी याच्यासाठी मी ईश्वराच्या चरणावरती प्रार्थना करतो. कारण बाप हा पुन्हा पुन्हा नाही, उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कोणा डोळ्यात पाणी, झिजू झिजू संसाराचा गाडा उरामंदी माया त्याच्या कणावाकला, घडी भर तू थांब गड्या ऐक त्याची थाप रे, लई अवघड आहे गड्या उमगाया बाप रे, उनगाया बाप रे, लई अवघड आहे गड्या उमगाया बाप रे, उमगाया बाप. त्या बापासाठी आपल्या सर्वांच्या वतीने परमेश्वराच्या चरणावरती भगवान श्री हनुमंतरायांच्या चरणावरती प्रार्थना करतो की आमच्यातून गेलेल्या सदात्म्याला देवा तुझ्या चरणावरती जागा दे. कदाचित त्यांच्या आत्म्याच्या प्रवासात कुठं पुण्य कमी पडत असेल पांडुरंगा, आज त्यांचा संबंध परिवार वर्षभर त्यांना आठवून पुण्यकर्म करतोय. त्या सर्व पुण्यकर्मातून, त्या पुण्यकर्माच्या द्वारा जे पुण्य जमलं असेल त्या पुण्याच्या द्वारावरती परमेश्वरा नानांना तुझ्या चरणावरती जागा दे अशी सदिच्छा सद्भावना श्रद्धांजली आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी समर्पित करतो. अनेक मान्यवर या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आज दराडे परिवारावरती प्रेम करणारे राजकीय, पारमार्थिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित आहेत आणि त्यांच्यातीलही काही निवडक मान्यवर या ठिकाणी 2-2 शब्द श्रद्धांजली समर्पित करतील. आणि मी सगळ्यांना विनंती करतो की कीर्तन संपेल, श्रद्धांजली होईल, त्याच्यानंतर आपण जागा सोडावी आपल्या सर्वांना अशी प्रार्थना करतो आणि सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली आपल्या सर्व ग्रामस्थ भजनी मंडळाच्या वतीने आपल्या सर्वांना या ठिकाणी एक सूचना आहे की पुढच्या वर्षी येणारा आपला जो
सप्ताह आहे, 25वा वर्षाचा जो सप्ताह आहे, रौप्य महोत्सवी वर्ष आहे. तर त्या वर्षाच्या निमित्ताचा जो कीर्तन आणि बाकीचं जे नियोजन आहे, त्या नियोजनाची बैठक किती सप्टेंबर महिन्यात सप्ताह सप्टेंबरमध्ये आहे. तर त्याची बैठक लवकरात लवकर घ्यायची आहे. गावकऱ्यांनी त्याची सूचना घ्या. आपल्या सर्व भजनी मंडळाच्या वतीने आपल्या सर्वांना ग्रामस्थांना विनंती आहे, सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.